छत्रपती संभाजीनगर शहरात हर्सुल परिसरामधील सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथील जमीन बिल्डरांना विकसित करण्यासाठी देण्यात येणार आहेत। या सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथील झोपडपट्टी वासियांची घरे वाचविण्यासाठी क्रांती संघटनेच्या वतीने महानगरपालिकेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आहे। मागील अनेक वर्षापासून मागासवर्गीय लोक या वस्तीमध्ये वास्तव्य करतात। या ठिकाणी दाट व लोकवस्ती आहे। ही वस्ती तोडून बिल्डर इमारत उभी करणार आहेत। त्या इमारतीत पंतप्रधान मंत्री आवास योजना लागू करणार आहे। ही योजना मोफत अनुदानित नसून यात सदनिका मिळवण्यासाठी 12 ते 13 लाख मोजावे लागणार असल्यामुळे क्रांती संघटनेच्या वतीने महानगरपालिकेवर निदर्शने करण्यात आली आहे। किंवा महाआघाडीवर अजून कोणावर नाही, स्वतंत्र आम्ही आहे। पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की काल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एक माड्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देतो, पण काँग्रेस आणि उद्धव साहेबांचा अजून रिपोर्ट येत नाही, त्यामुळे आम्ही स्वतंत्रच तयारी चाललेली आहे आता सध्याला राष्ट्रीय समाज पक्षाची। यासोबत आणखी कुठल्या याच्यावर क्लेम असणार आहे? सर्वच ना, माडा आणि परभणीसाठी जागासाठी आमचा अट्टास आहे। 2 जागा तर तिथल्या हे व्हाव्यात अशी अपेक्षा चाललेली आहे, त्यामुळे प्रयत्न चाललेला आहे। बघू अजून 10-12 दिवस वाट पाहूया, तर आम्ही सर्व जागा लढवायची तयारी। आजच्या बैठकीचं आपल्याला निमंत्रण नाही? नाही, आजच्या बैठकीचं काही निमंत्रण दोघांचंही नाही, मला कोणाचंच नाही। या 2 जागांसाठी तुम्ही युतीकडे पण आग्रही आहात का? युतीनं बघू, युतीनं बरोबर होतोच ना आम्ही, युतीनं काय हे करायचं केलं। अजून ह्या 2 जागा जिथं सुटतील तिथं आम्ही विचार करू। थँक्यू सर, थँक्यू।